नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गामध्ये सुरुवातीला एखादा भक्त स्वामींचे फक्त दर्शन घेतो, त्यांचे नाम घेतो. त्यावेळी त्याच्या मनामध्ये सेवा करण्याचा विशेष विचारही नसतो. पण हळूहळू काहीतरी बदलू लागते. अचानक पारायण करण्याची इच्छा होते. एखाद्याला नामस्मरणाची ओढ लागते. कोणीतरी रोज तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतो. कोणाला मंदिरात जाऊन प्रत्यक्ष सेवा करावीशी वाटते. काही भक्तांकडून स्वामी अशा प्रकारची सेवा करून घेतात ज्याचा त्यांनी कधी विचारही केलेला नसतो. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की आयुष्यातील ज्या टप्प्यावर सेवेची गरज असते आणि ज्यातून त्यांच्या आयुष्यामध्ये योग्य बदल घडू शकतो अशा दिशेने त्यांना वळवले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की स्वामी योग्य वेळेला योग्य सेवा भक्ताकडून कशी करून घेतात. सेवा घडण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती करण्याची इच्छा निर्माण होणे. कारण एखाद्याला जबरदस्तीने पारायणाला बसवले तर त्याचे मन तिथे नसेल. एखाद्याला रोज इतका नामजप कर असे सांगितले पण त्याच्या मनात त्याची ओढच नसेल तर तो काही दिवस करेल आणि नंतर सोडून देईल. पण कधी भक्ताच्या मनात स्वतःहून विचार येतो की आपण पारायण सुरू करावे का? आपण रोज थोडा वेळ नामस्मरण करूया, तारक मंत्र म्हणायला सुरुवात करूया. कधी हा विचार एखाद्या व्हिडिओमधून येतो, कधी दुसऱ्या भक्ताचा अनुभव ऐकून येतो, कधी एखादे पुस्तक अचानक हातात येते, कधी मंदिरामध्ये कोणीतरी पारायणाबद्दल सांगते आणि कधी कोणत्याही कारणाशिवाय मनामध्ये सतत तीच इच्छा येत राहते. भक्त अनेक वेळेला विचार करतो की ही सेवा माझ्या मनात कशी आली, ही सेवा माझ्याकडून कशी घडत आहे. पण प्रत्यक्षात ती स्वामींची लीलाच असते. स्वामी भक्ताची बुद्धी आणि भावना अशा प्रकारे वळवतात की भक्त स्वतःहून त्या सेवेकडे आकर्षित होतो. सेवेची योग्य वेळ म्हणजे नेमके काय असे? इथे योग्य वेळ म्हणजे फक्त पहाटे 5 वाजता पारायण सुरू करण्याची वेळ नसे. योग्य वेळ म्हणजे असा टप्पा असतो जेव्हा भक्ताच्या मनाची तयारी, परिस्थिती आणि संधी या गोष्टी एकत्र जुळून येतात. जसे की एखाद्या भक्ताला अनेक वर्षांपासून पारायण करायची इच्छा असते, पण घरामध्ये सतत काहीतरी जबाबदाऱ्या असतात, मन स्थिर नसते किंवा त्याला त्याबद्दल योग्य माहिती नसते. मग अचानक अशी वेळ येते की त्याला पुस्तक मिळते, पद्धत समजते आणि काही दिवसांचा वेळही मिळतो. त्याचवेळी मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होते. कधी भक्ताच्या आयुष्यामध्ये मोठे संकट सुरू असते, मन अस्थिर झालेले असते, मार्ग सापडत नसतो. अशा वेळेला अचानक त्याच्या मनामध्ये नामस्मरणाची ओढ निर्माण होते. कारण त्या काळामध्ये कदाचित त्याला मानसिक आधार आणि श्रद्धेच्या ताकदीची आवश्यकता असते. अशाच योग्य वेळी स्वामी भक्ताला आपल्या नामाशी जोडून घेतात. काही वेळा भक्ताच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या पुढे जाण्याची वेळ आलेली असते. आता त्याच्या भक्तीमध्ये सातत्य, शिस्त आणि समर्पण येणे आवश्यक असते. म्हणूनच विशिष्ट प्रकारची सेवा भक्ताच्या हातून घडू लागते. भक्तीचा पुढचा टप्पा सुरू होण्यासाठी त्या सेवेचे माध्यम बनते. काही वेळेला भक्ताच्या जीवनामध्ये असा टप्पा येतो की जुन्या चुका, वाईट सवयी किंवा काही कर्मांची फळे स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक असते. अशा प्रसंगी स्वामी त्याच्या मनामध्ये विशिष्ट सेवेची इच्छा निर्माण करतात. म्हणूनच योग्य वेळ ही केवळ घड्याळातली वेळ नसते, तर कधी संकटातून सावरण्यासाठी, कधी मनशुद्धीसाठी, कधी आध्यात्मिक प्रगतीसाठी, तर कधी जीवनामध्ये पुढचा टप्पा सुरू करण्यासाठी सेवा आवश्यक होते. भक्ताच्या स्वभावानुसार आणि क्षमतेनुसार सेवा मिळते. प्रत्येक भक्ताचा स्वभाव, क्षमता आणि गुण वेगवेगळे असतात. कोणाकडे शारीरिक कष्ट करण्याची ताकद असते, कोणाकडे एकाग्रतेने जप पारायण करण्याची क्षमता असते, तर कोणाकडे गायन, लेखन, बोलणे, व्यवस्थापन किंवा लोकांपर्यंत स्वामींचा संदेश पोहोचवण्याचे कौशल्य असते. भक्ताची क्षमता आणि त्याच्याकडे असलेल्या गुणानुसारच त्याच्या हातून शक्य आणि योग्य अशी सेवा घडवून घेतली जाते. म्हणूनच प्रत्येक भक्ताची सेवा वेगळी दिसते. स्वामी भक्ताला त्याच्या क्षमतेपेक्षा मोठा भार देत नाहीत आणि त्याच्यातील गुणही विनाकारण ठेवत नाहीत. भक्ताकडे जे आहे त्यातूनच त्याच्याकडून काहीतरी योग्य घडवून घेणे हीच योग्य सेवा असते. त्यामुळे दुसऱ्याची सेवा पाहून तुलना करू नका. माझ्याकडे कोणता गुण आहे आणि तो स्वामींच्या कार्यासाठी कसा उपयोगी पडू शकतो, असा प्रश्न प्रत्येक भक्ताने स्वतःला विचारावा. संकट आणि कसोटीच्या माध्यमातून घडणारी सेवा. काही वेळा संकटाच्या काळामध्ये भक्त स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जातो. संकटाच्या तीव्रतेमुळे मन आपोआप इतर विषयांपासून तुटून स्वामींच्या नामामध्ये लीन होते. संकटाच्या काळात जेव्हा मदतीचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा भक्ताला समजते की आता कोणीच नाही, आता फक्त स्वामीच आधार आहेत. संकट निवारण्यासाठी जेव्हा भक्त विशिष्ट अनुष्ठान करतो तेव्हा कळत न कळत त्याच्याकडून मोठी सेवा घडून येते. स्वामींचे ग्रंथ वाचन, श्री गुरुचरित्राचे पारायण किंवा इतर काही पठण अत्यंत कडक नियमांनी केले जाते. मग शारीरिक कष्ट आणि मानसिक तणाव सहन करत पारायण पूर्ण करणे म्हणजे भक्ताकडून एक प्रकारचे तपच केले जाते.
सामान्य दिवसांमध्ये जे पारायण नामस्मरण नियमित जमत नाही तेच भक्त संकटामध्ये नियमाने करू लागतो. उपवास करतो, ठरलेले नियम पाळतो, एखादा नित्यनेम घेतो, कितीही अडचणी आल्या तरी सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या सेवेमधून भक्त संयम आणि शिस्त शिकतो. अनेक भक्तांची शंका असू शकते की मला कसे कळणार की स्वामींना माझ्याकडून कोणती सेवा करून घ्यायची आहे. अशा वेळेला स्वामींचे मार्गदर्शन विविध माध्यमांद्वारे मिळू शकते. कदाचित तुमचा एखादा सहकारी म्हणेल की तू पारायण का करत नाहीस, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला तारक मंत्राचा महिमा सांगेल. एखादा भक्त मंदिरातील सेवेबद्दल सांगेल. कधी आयुष्यामध्ये असा काळ येतो जेव्हा मन खूप अस्वस्थ असते. आपण एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असतो आणि एखादी सेवा सुरू करण्याची प्रेरणा मिळते. योग्य सेवेचे स्वामींचे मार्गदर्शन म्हणजे आपल्या मनात सातत्याने त्या सेवेबद्दल सकारात्मक इच्छा निर्माण होते. योग्य वेळी पूर्ण माहिती मिळते. एखाद्या भक्ताकडून प्रेरणा मिळते. आपल्या क्षमतेनुसार सेवा करण्याची संधी मिळते आणि सेवेसाठी वेळ उपलब्ध होतो. भक्ताच्या जीवनातील टप्पे जसे बदलतात तसे त्याच्या सेवेचे स्वरूपही बदलू शकते. सुरुवातीला भक्ताकडून छोटी सेवा घडते. त्यातून सातत्य, नम्रता आणि जबाबदारी येते. नंतर तो अधिक मोठी सेवा सांभाळण्यास तयार होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक सेवा पुढच्या टप्प्याची तयारीही असू शकते. कधीकधी आजारपण, नोकरी व्यवसायातील बदल किंवा वयोमानामुळे भक्ताला मोठ्या सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळेला स्वामी त्याच्याकडून नामस्मरण, लेखन सेवा करून घेतात. जेव्हा भक्त स्वतः स्थिर होतो तेव्हा स्वामी त्याला इतरांसाठी मार्गदर्शक बनवतात. अडचणीमध्ये आलेल्या इतर नवीन भक्तांचे समुपदेशन करणे, त्यांना धीर देणे आणि स्वामींच्या मार्गावर आणणे अशी सेवा त्याच्याकडे सोपवली जाते. म्हणजे सेवा थांबत नाही, फक्त तिचे स्वरूप बदलते. भक्त ज्या टप्प्यावर असतो त्या टप्प्याला योग्य अशी सेवा स्वामी त्याच्याकडून करून घेतात. स्वामी भक्ताकडून योग्य वेळी योग्य सेवा कशी करून घेतात याचे उत्तर कदाचित प्रत्येक भक्ताच्या अनुभवामध्ये वेगळे असेल. पण अनेकदा त्याची सुरुवात मनामध्ये सेवा करण्याची इच्छा निर्माण होण्यापासून होते. मग योग्य व्यक्ती, प्रसंग किंवा माध्यम समोर येते. भक्ताचा स्वभाव आणि जीवनातील परिस्थितीनुसार सेवा घडत जाते. कधी छोट्या सेवेमधून भक्त मोठ्या जबाबदारीसाठी तयार होतो. परिस्थिती बदलली की सेवेचे स्वरूपही बदलते. म्हणूनच दुसऱ्या भक्ताला कोणती सेवा मिळते याची तुलना करण्यापेक्षा आज माझ्याकडून स्वामी कोणती सेवा करून घेत आहेत आणि ती मी किती निष्ठेने करत आहे हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी शरण गेलो की योग्य वेळ आल्यावर योग्य माध्यमातून आपल्याकडून योग्य सेवा घडत जाते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.